अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव हे आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांची एक परखड अशी मुलाखत घेणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे तुम्ही अतिशय जवळचे विश्वासू सहकारी होतात. तर नक्की काय कारण होतं तुम्ही अपक्ष फॉर्म भरला, बंडखोरी केली महायुतीतून? हे बघा, मी त्यांच्या अत्यंत विश्वासू जे तुम्ही म्हणताय, तर मी त्यांच्यासाठी मी या जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुख म्हणून मी बांधणी केलेली शिवसेनेची. आणि ती बांधणी करताना त्यांनी मला सांगितलं होतं की वाई विधानसभेची तुम्ही बांधणी करा. ती बांधणी कशासाठी करा, तर ती लढण्यासाठीच करायची होती आणि ती केली होती. परंतु अचानकपणे अजितदादा गट हा महायुतीत आला आणि आमचा रस्ता बंद झाला. आणि त्यामुळं जर सातत्याने डावलण्यात येत असेल तर मग दुसरा पर्याय राहत नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक आहे, अन्याय सहन करू शकत नाही आणि म्हणून मी बंडखोरी केली नाही. मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आणि मी या विधानसभा मतदारसंघातील जनतेला मी एक सक्षम पर्याय दिला आहे, घराणेशाहीच्या विरुद्ध पर्याय दिलाय. वारंवार पुरुषोत्तम जाधव हे मॅनेज होतात किंवा त्याच पद्धतीने ते संपर्कात नसतात, अशा पद्धतीची तुमच्यावर टीका केली जाते. नक्की काय सांगाल, यांना स्पष्टीकरण काय द्याल साहेब? त्याच्यात काय तथ्य आहे? मी भ्रष्टाचार विरोधी काम करणारा कार्यकर्ता आहे. मी पोलीस दलामध्ये असताना अँटी करप्शन ब्युरो येथे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना स्वतः फिर्यादी मिळून मी जेलमध्ये टाकले. त्यामुळं मी मॅनेज होणारच नाहीये. आणि मॅनेज कोण करणार मला? तुम्ही पाहिलं असेल, मी माझे जे काही मी जाहीर केलेली माझी जी स्तोत्र आहेत त्याच्यामध्ये माझी संपत्ती 107 कोटीची आहे, या आमदारांची 3 कोटीची आहे. त्यांनी काय मला मॅनेज करावं? त्यांनी त्यांच्या जो काय डबोला आहे ते सगळं त्यांनी बेनामी त्यांची आहे आणि मला या बेनामीची मी इन्क्वायरी करणारा माणूस आहे. परंतु सध्या मी समाजकारण राजकारण करत असताना मी राजीनामा दिलेला आहे आणि मी अँटी करप्शन मधून बाहेर पडून मी आज समाजकारण करतोय. त्यामुळं मला कुणीही मॅनेज करू शकत नाही. मी उद्या आमदार झालो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो तरी देखील मी एक नवा पैशाचा भ्रष्टाचार करणार नाही, ही शपथ घेऊनच मी समाजकारण आणि राजकारण करतोय. त्यामुळं जे कोणी त्याचे बगलबच्चे आहेत त्यांनी त्यांचं ओळखून घ्यावं की आपण जी टीका करतो ते सूर्यावरती थुंकण्यासारखी विषय त्यांनी करू नयेत. ही बोलणारी लोक काय पण बोलत राहतील. आणि तसं ते माझ्या दृष्टीने तो मकरंद आबा हा छोटा माणूस आहे तो. त्यामुळं तो मला विकत घेऊ शकत नाही. पुरुषोत्तम जाधव हे कुणाच्या रुपयाला मिंदे नाहीत आणि त्यामुळं हे फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम या मंडळींनी यापूर्वी केलेलं आहे. परंतु त्यांना आजच्या विधानसभेमध्ये मी त्यांना दाखवतो. यापूर्वी आपण लढला, 2 वेळा विधानसभेला देखील तुम्ही नशीब आजमावलं, परंतु तुम्हाला या 4ही निवडणुकीत अपयश आलं. नक्की साहेब काय वाटते, यामागे प्रमुख कारण काय होतं? हे अपयश म्हणता येणार नाही. हे निवडणुकामध्ये हार जीत असते, त्यामुळे कोणतरी जिंकतो कोणतरी हरतो. परंतु ज्यांना वारसा आहे त्यांनाच या जिल्ह्यामध्ये जे मातब्बर मंडळी आहे ती प्रस्थापित मंडळी आहे. मी विस्थापित आहे, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझ्यासमोर जी मंडळी ती प्रस्थापित आहेत, ती वर्षानुवर्ष राजकारण करतायत आणि त्यामुळं कदाचित मला अपयश आलं असेल. निवडून आल्यानंतर वाई मतदारसंघातील खंडाळा, वाई, महाबळेश्वर तिन्ही तालुक्यातील मतदारांसाठी तुमचं प्रमुख विजन काय असणार आहे? कोणत्या गोष्टी विशेष करून ज्या झालेल्या नाहीत आजपर्यंत अशा तुम्ही पूर्णत्वास नेणार आहात? पहिल्यांदा तर मी निवडून आल्यावरती मी माझ्या या तिन्ही तालुक्यातील तरुण जे माझे सहकारी मित्र आहेत त्या तरुणांसाठी रोजगार आणण्याचं मी काम करेल. या खंडाळा तालुक्यामध्ये अनेक कंपन्या आलेल्या आहेत, औद्योगिकरण झालेलं आहे, परंतु आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना इथं समाविष्ट केलं जात नाहीये किंवा त्यांना फक्त 6 महिने कामावर घ्यायचं आणि ब्रेक द्यायचं अशी परिस्थिती आहे. आणि आज इथल्या शिकलेल्या तरुणांना मुंबई किंवा पुण्याला नोकरीसाठी जावं लागतं, बाहेर गावी जावं लागतं. तर पहिल्यांदा मी या खंडाळा तालुक्यामध्ये IT आणणार आहे आणि पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने मी वाई विधानसभा मतदारसंघातील महाबळेश्वर आणि वाई या 2 ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने मी काम करणार आहे. आगामी काळामध्ये
मी पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणी काही शैक्षणिक संकुल उभारण्याचा देखील मी विचार करतोय की मला पर्यटनाच्या दृष्टीने देशभरातून या ठिकाणी विद्यार्थी ऍडमिशन घेतील असं काही संकुल मला उभारता येतं का त्याचा मी विचार करणार आहे. त्याचबरोबर आज पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक विषय आहेत. आज वाईच्या पश्चिम भागामध्ये अनेक तरुणांनी रिसॉर्ट बांधलेले आहेत, परंतु त्यांना शासनाकडून कायम त्यांना दंड आकारण्यात येतो, काहीतरी त्यांच्यावरती कारवाई करण्यात येते. तर त्या पर्यटनाला चालना देण्याचं काम खरं तर केलं पाहिजे, परंतु ते या ठिकाणी घडत नाही. आज या ठिकाणी जर आपण पाहिलं की घराणेशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी लोकप्रतिनिधी काम करताना त्यांना समाजाचं काही देणं घेणं नाही, सामाजिक बांधिलकीची चाड नाहीये आणि त्यामुळं काय नेमक्या व्यथा आहेत त्या त्यांना समजत नाहीत आणि ते फक्त हवेमध्ये काम करतात, मगरुरीने काम करतात, शिव्या देऊन काम करतात आणि फक्त तरुणांना वापरण्याचं काम त्यांच्याकडून चालू आहे. आणि निवडणुकामध्ये वारेमाप पैशाचा, भ्रष्टाचाराचा पैसा आहे, तो पैशाचा वापर करायचा आणि तरुणांना बिघडवण्याचं काम त्यांच्या हातून चाललंय. त्यामुळे विकासात्मक यांच्याकडे कुठलीही दृष्टी नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की यांना या निवडणुकीमध्ये ही लढाई जनतेने ताब्यात घेतली, त्यांना यावेळी घरचा रस्ता दाखवतील. एकंदरीत आपण पाहू शकता की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या लढाईमध्ये जे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी उडी मारलेली आहे, तर यामुळे ही लढत तिरंगी झालेली आहे आणि निश्चितपणाने संपूर्ण जिल्ह्याला या मतदारसंघातून कोण विजय होणार ही उत्सुकता लागलेली आहे. बाकी काय मुद्दे आहेत, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय की आजपर्यंत आपले प्रलंबित प्रश्न तालुक्याचे कोणते राहिले किंवा तालुक्याला आजपर्यंत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाहीये, म्हणजे नक्की काय? आता वाईच्या तुलनेत खंडाळ्याची पण लोकसंख्या तेवढीच झाली आहे जवळपास बघता बघता, तरी देखील खंडाळ्यात कोणतं सक्षम नेतृत्व आजपर्यंत उदयास आलं नाही का येऊन दिलं नाही, नेमकं काय म्हणणं आहे? हा, तर मग उदयास आलं म्हणजे मी आता 2 वेळा लोकसभा लढतोय, खंडाळ्याचा भूमिपुत्र, 2 विधानसभा लढलोय, परंतु जेव्हा निवडून येणार अशा वेळी यांनी माझं तिकीटच कापलं, मला संदेश दिली नाही. खरं म्हणजे असे सातत्याने किंवा मला थांबवण्यात आलं, मग कसं नेतृत्व उभारेल? आणि म्हणून आमचे वर्षानुवर्ष आमचे प्रश्न प्रलंबित आहेत, कारण इथं ज्या भागाचा नेता खमक्या असतो ना त्याच भागाचा विकास होतो. आज आमच्याकडे इथं पुनर्वसन लादण्यात आलं आणि आम्हाला पुनर्वसनासाठी जमिनी घेताना आम्हाला सांगितलं की तुम्हाला या धरणामधून पाणी मिळणार आहे, 3 TMC पाणी आमच्या वाटेला आहे, परंतु ते पाणी वर्षानुवर्ष आमच्या डोळ्यात देखत चाललंय कुठं तर ते फलटण, बारामती, खाली सोलापूर, सांगोल्याला. मग का आमचं पाणी इथं आमच्या शिवारात का नाही मुरवलं? आमच्या या ठिकाणी 3 उपसा सिंचन तुम्ही कागदावरच ठेवलेले आहेत. शेखमीरवाडी, वाघोशी आणि इकडची गावडेवाडी या 3 योजना आहेत, परंतु त्या कागदावरती आहेत. आरेखन रेखांकन मध्येच फक्त काम चाललंय, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी टाकला जात नाही. आज रणजित खासदार झाले, रणजित निंबाळकर, त्यांनी मागच्या टर्म मध्ये 4,000 कोटी आणले आणि त्यांनी आता इथून पुढे पाईपलाईन मधून पाणी नेण्याचा प्रस्ताव आणला. म्हणजे सगळेजण काम करतात ते आपापल्या विभागासाठी करतात, परंतु आमच्याकडे जर लोकप्रतिनिधी नसेल सक्षम आणि त्याला जर डावलण्यात येत असेल तर विकास कसा होईल? हा तालुका विकासापासून वंचित आहे. या ठिकाणी मांढरदेवी, नायगाव या रस्त्याची भूमिपूजन अनेकदा झाली, परंतु त्या ठिकाणी निधी टाकलेला नाही आणि त्यामुळे त्या रस्त्याचं काम होत नाही. लाखो यात्रेकरूंचं 50-60 किलोमीटरचं अंतर वाचणार आहे, त्यामुळे आमच्या या खंडाळा तालुक्यातलं दळणवळण वाढणार आहे, परंतु ते वाढू नये म्हणून हे आमदार काम करतात. आज ट्रॉमा केअर सेंटर होणं गरजेचं होतं. 25 वर्ष झाली, कितीतरी लोक या यस कॉर्नरला अपघातामध्ये मृत्युमुखी पडली, परंतु काल मी माननीय मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांना सांगून या ठिकाणी निधी टाकायला लावला, तर ते आता ट्रॉमा केअर सेंटरचं काम चालू आहे. याचप्रमाणे आज औद्योगिकरणामध्ये तुम्ही बघताय की ठेकेदारी यांची आहे, परंतु आज आमच्या तरुणांना समाविष्ट करून घेतलं जात नाहीये आणि हे सगळे प्रश्न आहेत. आज आमचा 14 गावांचा पाण्याचा प्रश्न आहे. आज वाई तालुक्यामध्ये गेलं तर तिकडे देखील कवटेकेंजळ योजना धूळ खात पडली आहे. जललक्ष्मी थोड्या निधी अभावी तिथं लोकांच्या शेतामध्ये पाणी जायचं थांबलेलं आहे. पूर्व बाजूला आलं की इकडच्या बाजूला जवळपास 40 गावांचा पाण्याचा प्रश्न आहे, ते टाहो फोडतायत. आणि हे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे प्रश्न हे आमदाराला दिसत नाहीत.
ट्रामा केअर सेंटर बाबत एक थोडक्यात श्रेयवाद चालू आहे. आमदारांनी खंडा येथील सभेत सुद्धा सांगितलं की त्यांनी तो ट्रामा केअर सेंटर मंजूर करून आणले. तुमच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येतंय दोन्ही वर्तमानपत्रांमध्ये दोघांच्या बाजूनी बातम्या लागल्या होत्या. नक्की या मागचं काय होतंय साहेब? हे बघा, आम्ही श्रेयवादासाठी काम करत नाही. आम्ही जे काम करतो ते प्रामाणिकपणे जनतेच्या हितासाठी करतो. जे काही जनतेला जी गरज आहे ते आम्ही काम करतो. निधी पत्र आहे, माझं पत्र आहे आणि मला तो निधी सँक्शन झाल्यानंतर आमदारांनी पेपरला बातमी दिलेली आहे. त्यामुळे त्यांचा या जिल्ह्याला अनुभव आहे की काम कोणाचंही असो, श्रेय घ्यायला ते पुढे असतात. आणि मुख्यमंत्री साहेबांनी जरी निधी दिला तर त्यांचं नाव बोर्डवर नसतं, परंतु हे उद्घाटन करून मोकळे होतात. त्यामुळे श्रेयवाद हा त्यांना असं वाटतं की काम मीच केलं, जे काय होतं ते मीच केलं, मीच करतो. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. त्यांना तो श्रेयवाद चालू ठेवावा. आता प्रत्येक गोष्टीला त्यांना मीच हे बघतोय आपण. कुठलंही पद पाहिजे तर ते माझ्याच घरात पाहिजे. सरपंच पद माझ्या घरात, बाजार समिती माझ्या घरात, जिल्हा बँक माझ्या घरात, कारखाने माझ्या घरात, ठेकेदारी माझ्या घरात आणि आता खासदारकी पण माझ्या घरात. आता मंत्री पण व्हायला निघालेत. त्यामुळं हे स्वार्थी आमदार आहेत. यांना जनतेचं काहीही देणं घेणं नाही आणि त्यांना ही वाई विधानसभा मतदारसंघातील जनता यावेळी त्यांना घरी पाठवणार आहे. आणि मला वाटतं त्यांनी आता म्हणजे राजकारण करण्यापेक्षा त्यांनी घरी जाणंच योग्य आहे. धन्यवाद साहेब आपण दिलेल्या माहितीबद्दल. खंडाळा ब्रेकिंग न्यूज मध्ये मी मोहित देवधर.